आणि तुकोबाराय सांगत होते, वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, येरांनी वाहावा भारमाता. वेदांचा अर्थ फक्त आम्हाला माहिती आहे, उलट ज्यांना वेदांचा अधिकार आहे ते मात्र वेदाच्या गोण्या वाहणारे हमाल आहेत, अशा पद्धतीनं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. बरं, नुसतं वेदांचा अर्थ सांगत होते असं नाही, तुकोबाराय फक्त वेदांचा अर्थ सांगत होते असं नाही, तर परंपरेनं लावलेला जो वेदांचा अर्थ आहे त्याच्या थेट विरुद्ध तुकोबाराय त्याचा अर्थ लावत होते. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, वेदांनी चातुर्वर्ण्याचं समर्थन केलेलं आहे, जाती व्यवस्थेचं समर्थन केलेलं आहे असं त्या काळातले सगळे शास्त्री पंडित म्हणत होते. तुकोबाराय मात्र याच्या उलट म्हणत होते. तुकोबाराय काय म्हणत होते, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. वेदशास्त्रानेच हा निर्णय दिलेला आहे की जातीभेद मानायचा नाही, वर्णभेद मानायचा नाही. म्हणजे एक तर वेदाचा अधिकार नाही तुकोबारायांना, पुन्हा अर्थ सांगतायत ते सांगतायत, आणि आणखी काय करतायत तर परंपरेने सांगितलेल्या अर्थाच्या विरुद्ध अर्थ सांगतायत. म्हणून तुकोबारायांवर पहिला आक्षेप होता की ते कुणबी असून सुद्धा वेदांचा अर्थ सांगतायत. तुकोबारायांचं असं म्हणणं होतं की मी कुणबी आहे म्हणूनच वेदांचा खरा अर्थ सांगू शकतो. याचं कारण असं आहे, तुकोबारायांनी सांगितलं, शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंभे मोकलिलो. मी शूद्र वर्णामध्ये जन्मलो म्हणून दंभापासून मोकळा झालो. कारण वरच्या वर्णात जर जन्माला आलो असतो तर माझ्या मनामध्ये अहंकाराची, अभिमानाची भावना निर्माण झाली असती आणि त्या भावनेमुळं माझ्यामध्ये दांभिकता वाढीस लागली असती. मी शूद्र वर्णामध्ये जन्माला आलो म्हणून माझ्यातली दांभिकता निघून गेली. म्हणजे मनुष्यत्वापासून शूद्रत्वापर्यंतचा हा जो प्रवास आहे हा महत्वाचा आहे. आपल्याकडे उलट आहे, मनुष्यत्वापासून आपण वरच्या वर्णात जायची अपेक्षा बाळगतो, पण महाराज म्हणतात की आपलं मनुष्यत्व विकसित होत 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 आपण शूद्रत्वापर्यंत पोहोचतो. शूद्रत्व याचा अर्थ काय? शूद्रत्व याचा अर्थ दंभापासून मुक्त होणं, शूद्रत्व याचा अर्थ अहंकारापासून मुक्त होणं, शूद्रत्व याचा अर्थ सेवेची भावना निर्माण होणं. म्हणून महाराज म्हणतात की मनुष्यत्वापासून शूद्रत्वापर्यंत आणि तिथून संतत्वापर्यंत असा एक प्रवास तुकोबाराय सांगत होते. त्याच्यामुळे तुकोबारायांचं असं म्हणणं होतं की मी शूद्र वर्णामध्ये जरी जन्माला आलेलो असलो, महाराज स्वतःच म्हणत होते शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंभे मोकलिलो, तरी मी वेदांचा अर्थ सांगू शकतो, कारण माझ्याकडे दांभिकता नाही. म्हणून परमेश्वरानं माझ्याकडूनच वेदांचा अर्थ प्रगट करून घेतलेला आहे. प्रसादाची वाणी वदतो उत्तरे, नाही मतांतरे जोडी येली. तुकोबाराय म्हणतात की माझी ही जी काय वाणी आहे ही प्रसादाची वाणी आहे आणि ती प्रत्यक्ष परमेश्वराने वधवून घेतलेली आहे. दुसरा तुकोबारायांवरती जो आरोप होता तो असा होता की तुकोबाराय अनेक ब्राह्मणांना शिष्य करून घेतात आणि त्या ब्राह्मणांकडनं पाया पडून